राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज याच्या चरणीला स्पर्शन करतो. मी आहे मनोहर आंबटकर. आजचा ब्लॉक म्हणजे संत्रा तोडीला जायचा. संत्रा तोडीला जायचा म्हणजे एक गाडी आपल्या घरासमोरून गेली होती म्हणून व्यापाऱ्याला फोन लावला. त्या गाडी काही थांबली नाही. म्हणलं मी येतो म्हणलं पैदल पैदल. तर त्यानं गाडीवाल्याला फोन लावला वापस. तर गाडी म्हणे त्या घरापाशी उभी आहे म्हणे. पलटून पाहतो तर काय गाडी घरापाशी उभी होती. थांबलो तिथं गावामध्ये. गाडीवर बसलो ना. ज्या वावरात संत्रा तोडीला जायचं होतं त्या वावरात गेलो. गाडीवर म्हणल्यानंतर निशाण्या कॅरेट गाडीमध्ये भरूनच राहते. आम्ही आता चाललो वावरामध्ये. वावरात पोहोचलो तो विचार करू राहिलो का गाडी कशी टाकायची अंदर. रस्ता लय डेंजर म्हणून कशी मशी गाडी अंदर टाकली आणि त्या निशाणी की खाली करायला बिललो. निशाणी की खाली करून घेऊ म्हणलं आणि मग हे चालले होते संत्रा पाशी. म्हणजे पूजन करावंच लागते आधी संत्र्याचं. आणि आम्ही आमचं सामान घेतलं आणि बगीच्यामध्ये नेऊन ठेवून दिलं. जिथं पूजापाती चालू होती तिथं गेलो ना. पूजापाती चालूच होती. आणि हा पहिला नियम आहे, पूजापाती करावंच लागते. कुत्रं लय डेंजर आहे, खतरनाक कुत्रा आहे. व्यापाऱ्यालाही पूजा करावी लागते आणि कास्तकारालाही पूजा करावी लागते. जो पूजा करून राहिला तो आहे व्यापारी संजू भाऊ चौधरी. आता तो म्हणे नारळाच्या बुच्या काढा रे म्हणले. नारळाच्या बुच्या नाही निघत. मग नारळाच्या बुच्या काढल्या. आणि ह्या आहे चेतन खुडसंगे म्हणजे व्यापाऱ्याचा पीए. याच्या मागे एकच काम आहे, पैसे कास्तकाराचे पैसे हातात देणं. आणि जो अक्षित लावत आहे तो आहे संजूभाऊ चौधरी. अशापैकी पूजापाती करणं सुरू होती. मग चेतन खुडसंगे तिकून पैसे घेऊन येऊन राहिला होता कास्तकाराला द्यायला. कास्तकाराला पैसे दिल्याशिवाय संत्रा तोडूच नाही देत. या नियम भारी आहे. काय खरं आहे मग अशापैकी पूजन संपलं होतं आणि कास्तकाराच्या हातात आता पैसे द्यायचे होते. तर कास्तकार म्हणे पूजापाती उदे मग देजो म्हणे. तर काही नाही होत म्हणे, घेऊन घ्या म्हणे पैसे. पैसे घ्यायलाच नाही पाय. मग मी इकून घेतले त्यानं पैसे. पैसे किती आहे ते माहीत नाही, पण त्यानं मोजून सने दिले कास्तकाराला दिले. आणि मग असे आम्ही संत्र्याच्या तोडीसाठी सुरुवात केली. असे आहे संत्र. सांगा बरं तुमच्या इकडे आहे का असे संत्र. तर मग कॅरेट आम्ही बगीचात नेऊन ठेवले. ह्या जे डोवारणार असते त्याच्या मागच काम असते ते कॅरेट नेऊन ठेवणं. मग असे संत्रा तोड सुरू झाली. ना. आणि आम्ही डोवाराला तिघच जण, एक मी दुसरा पोरगा आणि एक आम्ही. पोरगा नव्हता तर कास्तकारालाच कमी लावला. आणि कॅरेट आपल्याला एकट्यालाच उचला लागते, तिथं काही कोणी उचलून देत नाही. हो, थोडा विषय भारी आहे. मग अशापैकी उचलणं आणि चाललं आपलं गाडीमध्ये घेऊन जाण्या. असं एकाएकानं आम्ही आज तिघजण होतो. अशी गाडी लोड केली. एक गाडी लोड झाली आणि दुसऱ्या गाडीचे कॅरेट खाली करायला गेलो मी आणि विशाल. मग गाडी खाली करून घेतली ते. तर म्हणे काही जण जेवण करतो म्हणे. आणि चला म्हणलं जेवणच करून घेऊ म्हणलं आपण. आमची बी गाडी खाली करून झाली आणि आम्ही गेलो आता तिकडं जेवण करायला. तर एक ग्रुप बसलाच होता जेवायला. फक्त आम्ही दोघंच राहिलो जेवायला बसायचं. मग आम्ही दोघंही बसलो बऱ्यापैकी कांद्याची पाल. मग आम्ही जेवण सुरू केलं ना. दुसऱ्या गाडीले भरणं सुरू केलं म्हणजे संत्रा तोडणं सुरू केलं. पायावर कसे वाण्यारासारखे तोडून राहिले. निशाणीवरचे म्हणून तर तोडाच लागते, पण खालचे वाण्यारासारखेच तोडा लागते. याचं बरं आहे बा, ह्या आहे छान. इकडं तोडीवरही पैसे कमावते आणि तिकडे त्याची गाडी आहे. आणि ह्या व्यापाऱ्याचा पीए चेतन फोनवरच राहते. चालू द्या राहू द्या म्हणलं फोनवर. तुला का आता कामच नाही काय करा. तर दुसरी गाडी भरणं सुरू केली आम्ही. इकडे छाटणंही चालू होते आणि गाडी लोडही करणं चालू होतं. म्हणलं चालू द्या म्हणलं. मग आमची झाली तोड खतम. दोन्ही गाड्या पॅक झाल्या ना. आम्ही आपापल्या निशाण्या घेतल्या. वावराच्या बाहेर जाणं सुरू केलं. मग का निशाण्या तोड झाल्याच्या बाद आपापली निशाणी वावराच्या बाहेर घ्यास लागते. वावराच्या बाहेर म्हणजे चांगल्या रोडवर नेली. कारण का रस्ता लय डेंजर असल्याच्यानं आम्ही बी रोडवर चांगल्या रस्त्यावर गेलो तिकडं. ह्या दोन्ही गाड्या येऊन राहिल्या होत्या मागून. तर हे पहिली गाडी सुरू केली. जो चेतन खुडसंगे आहे तो आहे लहानचा, पण त्याचा कलेजा लय मोठा आहे. पाहून का किती खतरनाक रस्ता आहे आपला. त्यानं बाहेर काढली गाडी त्यानं आणि समोर नेऊन सने उभी केली ना. दुसऱ्या गाडीवाल्यापाशी आला तो. त्याला सांगून राहिला होता अशी काढ म्हणून. तोही ड्रायव्हर चांगला आहे, पण यानं पहिले गाडी काढल्याच्यानं त्याला सांगून राहिला होता. त्याने बी हळूहळू गाडी काढली बाहेर. मस्त काढली त्याने बी. रस्ता असला डेंजर आहे तर काय करा तो ड्रायव्हर आहे. पण त्याने बी गाडी हळूहळू उतरवली आणि काढली मग रोडवर. त्याने मग खाली उतरवल्यावर जोईजोबच काढली. मस्त रोडवर काढली बऱ्यापैकी आणि बाहेर नेऊन थांबवली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब